चला इयत्ता 8वीचं पहिलं दुसरं लेक्चर चालू करतोय। ह्याच्यामध्ये आपण काय चालू करणार आहोत तर व्याकरण हा विषय आपण इथे काय करत आहोत चालू करत आहोत। काय चालू करत आहोत तर व्याकरण। आता व्याकरणाची सुरुवात करताना पहिल्यांदा आपल्याला वर्ण विचार माहिती पाहिजे। वर्ण म्हणजे काय आहे पहिल्यांदा ही कन्सेप्ट माहिती पाहिजे की वर्ण कशाला म्हणतात। तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना काय म्हणतात तर वर्ण असे म्हणतात। बघा तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना काय म्हणतात तर वर्ण असे म्हणतात। ही अक्षरे आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा आहेत म्हणून त्यांना अक्षरे अक्षरांची ध्वनी चिन्हे असे म्हणतात। बघा अक्षरांची ध्वनी चिन्हे वर्णांनाच म्हटले जाते। अक्षरे ही आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा आहेत म्हणून ह्याला अक्षरांची ध्वनी चिन्हे असे म्हणतात। अक्षर म्हणजे नष्ट न होणारे। बघा अक्षराची कन्सेप्ट आहे अक्षर म्हणजे नष्ट न होणारे। अक्षर म्हणजे काय आहे कधीही नष्ट पावत नाही ते म्हणजे काय आहे नष्ट न होणारे म्हणजेच काय आहे अक्षर आहे। आता शब्द ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहातील काही अर्थ प्राप्त झाला तर त्याला शब्द असे म्हणतात। ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहात काही अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण काय म्हणतो त्याला आपण अक्षर शब्द असे म्हणतो। आता बघा काही अर्थ प्राप्त झाला तर अक्षरांचा समूह एकत्र आला पण त्याच्यामधून काही अर्थ प्राप्त झाला। समजा मी जर काढलं असे मी काय करत गेले ठराविक वर्ण लिहित गेले त्याचा एकत्रपणे मी जर काढलं तर त्याला म्हणतात सा म्हणजे ह्याला काय झाला अर्थ प्राप्त झाला तर त्यांना शब्द असे म्हणतात। त्यांना काय म्हणतात तर त्यांना शब्द असे म्हणतात। आणि वाक्य पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजेच काय आहे तर वाक्य आहे। पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजे काय आहे तर वाक्य आहे। पूर्ण अर्थाचं जे काही तुम्ही बोलत आहात त्याला काय म्हणतात तुम्ही त्याला वाक्य असे म्हणतात। बघा मी इथं तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करते परत एकदा। तोंडावाटे निघताना मी काय बोलत आहे माझ्या तोंडातून जे काही वर्ण बाहेर पडत आहेत मूळ ध्वनी जे काही बाहेर पडतात त्यांना आपण काय म्हणतो त्यांना वर्ण असं म्हणतो। म्हणजे अ आ इ उ ऊ ए ऐ पहा ह्यांना काय म्हणतो आपण बोलतो तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना वर्ण असे म्हणतात। आणि मूळ ध्वनी हे जे काय आहेत मूळ ध्वनी ह्यांनाच आपण काय म्हणतो तर ह्यांना आपण वर्ण असे म्हणतो। आणि अक्षरे ही आपल्या ध्वनींच्या किंवा आवाजाच्या खुणा आहेत म्हणून अक्षरांना ध्वनी चिन्ह असे म्हणतात। म्हणजे काय आहे की अक्षर म्हणजे आपल्या मी बोलतीये ह्याच्यामधून एखादं मी बोलतीये हे अक्षर आहे बरोबर किंवा काय आहे शब्द आहे बरोबर। ह्याच्यामध्ये प्रत्येक एकूण ना एक एकत्र येऊन बरोबर तयार झालेला आहे। मी जे बोलते आहे ह्यालाच काय म्हणतात तुम्ही ध्वनी चिन्ह असं म्हणतात। अक्षर म्हणजे नष्ट न होणार हे लक्षात ठेवा ही कन्सेप्ट की अक्षर म्हणजे नष्ट न होणारे। आता वर्ण विचार बघूया। वर्ण विचार मध्ये भाषेत एकूण 50 वर्ण आहेत। टोटली वर्णांची संख्या किती आहे तर 50 आहे। किती आहेत 50 आहे। टोटली वर्ण जे काय आहेत ते टोटली किती आहेत 50 आहेत। अ आ इ ई उ ऊ रू लू ए ऐ ओ। आता ह्या सगळ्यांना आपण काय म्हणतो ह्या सगळ्यांना आपण स्वर म्हणतो। आणि इथून जे खाली येतात त्यांना आपण काय म्हणतो तर त्यांना आपण व्यंजन असे म्हणतो। बघा आता अ अक्षरे शिकवायची आहेत का आपण 8वीचे विद्यार्थी आहोत अ आई शिकवायची का नाही। कन्सेप्ट फक्त क्लिअर करून घ्या। अ पासून अ हे दोन ऍड झालेले आहेत आता नवीन तर तिथपर्यंत बघा की टोटली किती आहेत 50 आहेत। कन्सेप्ट बघा आता अ पासून घेतलं तर वरचे जे आहेत त्यांना आपण स्वर म्हणतो खाली जे काय आहेत त्यांना आपण काय म्हणतो त्यांना आपण व्यंजन असे म्हणतो। त्यांना आपण काय म्हणतो तर त्यांना व्यंजन असे म्हणतो। आता पुढे आता स्वरांचे उच्चारावरून प्रकार 2 आहेत। जे काही स्वर आहेत त्यांचे प्रकार किती आहेत तर 2 आहेत। एक ऱ्हस्व स्वर आहे एक दीर्घ स्वर आहे। बघा ऱ्हस्व स्वर उच्चारास कमी कालावधी लागतो। कन्सेप्टच आहे उच्चारामध्येच आहे। ऱ्हस्व स्वर म्हणते मी ऱ्हस्व म्हणते। ऱ्हस्व म्हणजे काय आहे की मला जो काही उच्चार करायचा आहे त्यासाठी मला कमी कालावधी लागतो त्याला ऱ्हस्व स्वर म्हणतात। कालावधी लागतो पण कसा लागतो कमी लागतो त्याला ऱ्हस्व स्वर म्हणतात। आणि दीर्घ स्वर म्हणजे काय आहे की उच्चार जास्त कालावधी लागतो। जास्त कालावधी लागतो मला उच्चार करताना जास्त कालावधी लागतो दीर्घ स्वर। कमी कालावधी लागतो ह्रस्व स्वर
बघा स्वराच्या दोन कन्सेप्ट आहेत, एक ऱ्हस्व स्वर, एक दीर्घ स्वर. उच्चार करण्यासाठी जिथे मला कमी कालावधी लागतो ऱ्हस्व स्वर, जिथे मला जास्त कालावधी लागतो तिथं दीर्घ स्वर. जसं की अ इ उ, बघा लगेच उच्चार होतोय. अ इ उ ऋ ऋ, बघा उच्चार लगेच झाला. मला आ ई उच्चाराला वेळ लागतोय. ओ औ उच्चाराला वेळ लागतोय, म्हणून मला इथं काय म्हणतात, कालावधी मला जास्त लागतोय. लांबट होतोय उच्चार, इथं उच्चार आकूड होतोय. उच्चार आकूड झाला की ऱ्हस्व, उच्चार लांबट झाला की दीर्घ. बघा उच्चार आकूड झाला की ऱ्हस्व आणि उच्चार लांबट झाला की काय झाला, दीर्घ स्वर झाला. उच्चार स्थानावरून दोन प्रकार पडतात. उच्चार स्थानावरून किती प्रकार पडतात, दोन. एक सजातीय स्वर, दुसरा आहे विजातीय स्वर. उच्चार स्थानावरून किती प्रकार पडतात, तर दोन प्रकार पडतात. एक आहे सजातीय स्वर, दुसरा आहे विजातीय स्वर. आता उच्चार स्थान, एकच उच्चार स्थान निघणारे स्वर म्हणजे एकाच उच्चार स्थानातून जे काही स्वर निघतात त्यांना काय म्हणतात, त्यांना सजातीय स्वर म्हणतात. एकाच उच्चार स्थानावरून निघणारे स्वर म्हणजे कुठले आहेत, सजातीय. जसे की अ आ एकच उच्चार आहे, इ ई एकच उच्चार आहे, उ ऊ एकच उच्चार आहे, बरोबर. औ औ एकच उच्चार आहे. उच्चार स्थान एक असणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात. जसे की अ आ इ ई उ ऊ औ औ यांना काय म्हणतात, सजातीय. आणि विजातीय भिन्न उच्चार स्थान, भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना काय म्हणतात, तर विजातीय स्वर असे म्हणतात. जसे की अ ओ औ म्हणा, आ ई म्हणा, बरोबर. ह्याला काय म्हणतात, ह्याला विजातीय स्वर असे म्हणतात. बघा मी सजातीय सांगितले. सजातीय म्हणजे काय, एकाच उच्चार स्थानातून निघणारे स्वर सजातीय आणि भिन्न उच्चार स्थानातून निघणारे स्वर विजातीय. आता संयुक्त स्वर, दोन स्वर एकत्र येऊन बनणाऱ्या त्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात. दोन स्वर एकत्र येऊन, जसं की ए अ अधिक ई किंवा ई, त्याच्यापासून ए एडक्याचा तयार झाला, तर ऐ ऐरणीचा तयार झाला अ अधिक ई किंवा ई. बघा अ अधिक ई किंवा आ. इथं काय वापरलाय मी, अ वापरलाय. इथं काय वापरायचं आहे मला, आ. काय वापरायचं आहे, आ. बघा अ वापरला की ए आणि आ वापरला की ए एडक्याचा. पहिल्यांदा अ वापरला की एडक्याचा होतोय, दुसरा आ वापरला की ऐरणीचा होतोय. आता ओ अ अधिक उ किंवा उ, उ किंवा उ, ओ ओझेवाला. आणि आऊ औषधाचा तयार करायचा असेल तर अ लगाना आ हा वापरावा लागतो. अ लगाना आ अधिक उ किंवा उ. ह्याच्यापासून काय तयार झाला, आऊ. ह्याच्यापासून अ पासून औ ओ. बघा संयुक्त स्वर म्हणजे काय, दोन स्वर एकत्र येऊन, दोन स्वर एकत्र येऊन बनणाऱ्या त्या स्वरांना काय म्हणतात, तर संयुक्त स्वर असे म्हणतात. पुढे स्वरादी. आता स्वरादी महापान, महाप्राण आणि उष्मे. आता बघा स्वरादी, ज्या वर्णांचा उच्चार करताना प्रथम स्वर उच्चारला अशा वर्णांना स्वरादी असे म्हणतात. स्वर उच्चारला अशा वर्णांना काय म्हणतात, तर स्वरादी असे म्हणतात. आणि अनुस्वार आणि विसर्ग, बघा स्वरादी कोण आहेत, अनुस्वार आणि विसर्ग. जसं की अम आणि आहा. अम आणि आहा. व्यंजनाचे स्पर्शात स्पर्श व्यंजन, अनुनासिके, कठोर आणि मृदू व्यंजन हे अर्धस्वर, उष्मे, घर्षक, महाप्राण, अल्पप्राण व्यंजन. आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आता तुम्हाला फक्त कन्सेप्ट समजून घ्या. अनुनासिके कुणाला म्हणायचं, कठोर व्यंजन कुणाला म्हणायचं, ह्याचा पूर्ण चार्ट आहे. तुम्हाला मी सगळ्याच्या सगळा चार्ट पुढच्या लेक्चर मध्ये एक्सप्लेन करते. प्रत्येक चार्ट मध्ये प्रत्येक पॉईंट ना पॉईंट मी तुम्हाला एक्सप्लेन करते. तुम्हाला चार्ट वाईज तो बरोबर पॉईंट समजून येईल की स्पर्श व्यंजने कुठली आहेत, अनुनासिके कुठली आहेत, कठोर व्यंजने कुठली आहेत, ते पूर्णपणे मी तुम्हाला चार्ट मध्ये एक्सप्लेन करते. म्हणजे तुम्हाला समजायला खूप सोपं जाईल. आपण संयुक्त स्वर बघितले, सजातीय स्वर बघितले. आता शब्दाच्या जाती बघतोय. काय बघतोय तर शब्दाच्या जाती. शब्दाच्या एकूण 8 जाती आहेत. शब्दाच्या एकूण जाती किती आहेत, 8.
ह्याच्यामध्ये विकारी आणि अविकारी असे दोन प्रकार पडतात. बघा शब्दाच्या जातीमध्ये किती प्रकार पडतात, तर दोन. एक विकारी आहे, दुसरा अविकारी आहे. आता बघा, ज्या शब्दांवर लिंग, वचन, विभक्ती यांचा परिणाम होऊन त्यांच्यात बदल होतो त्यांना विकारी असे म्हणतात. त्याला सवय म्हणतात, ह्याला अव्यय म्हणतात. ह्याच्यात विकारी आहे, ह्याच्यात अविकारी आहे. जिथे जिथे लिंग, वचन आणि विभक्ती, स्त्रीलिंग, पुल्लिंग बरोबर, एक वचन, अनेक वचन, प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी ह्यांचा जिथे संबंध येतो त्यांना काय म्हणतात, तर त्यांना विकारी असे म्हणतात. म्हणजे परिणाम होऊन त्यात बदल होतो. बदल होणे महत्वाचं आहे. विकारीमध्ये काय होतो, तर बदल होतो, आणि अविकारीमध्ये कोणताही बदल होत नाही. एक्सप्लेनेशन लक्षात ठेवा, बदल होतो विकारी, बदल होत नाही अविकारी. जिथे जिथे बदल होतो तिथं विकारी, जिथे जिथे बदल होत नाही तिथं अविकारी. पण बदल कशात झाला पाहिजे, लिंग, वचन आणि विभक्तीमध्ये. लिंग, वचन आणि विभक्तीमध्ये काय झाला पाहिजे, तर बदल झालेला पाहिजे. आता विकारीमध्ये कोण कोण मोडतो, एकूण टोटल जाती तर 8 आहेत बरोबर. त्याच्यामध्ये 2 भाग केले, एक आहे विकारी, दुसरा आहे अविकारी. विकारीमध्ये कोण येतं, तर नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, हे 4 पॉइंट. नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. अविकारीमध्ये कोण येतं, क्रिया, विशेषण, अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयनिष्ठ अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय. ह्याच्यातला पहिला टॉपिक बघतोय आपण, नाम. काय बघत आहोत, तर नाम. नामाची व्याख्या काय आहे, एखाद्या प्राणी, वस्तू किंवा काल्पनिक गोष्टींचे नाव म्हणजे नाव. नाम व्याकरणात प्रत्यक्ष असणारे किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना त्यांच्या गुणधर्मांना दिलेले नाव म्हणजे नाम. नाम 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 म्हणजे नाव. आता बघा, काल्पनिक वस्तू आहे, स्वर्ग मी बघितला नाही पण नाव दिलंय स्वर्ग. राक्षस मी बघितला नाही पण राक्षस नाव. काल्पनिक वस्तू आहे, मला माहिती आहे का, नाही. ओके, प्राणी. आता एखादा प्राणी जाताना दिसला, आपण सहज काय म्हणतो, कुत्रा आहे, मांजर आहे, काय जे नाव असेल ते. वस्तू, एखादी वस्तू आहे, माझ्या हातामध्ये पेन आहे, मी ह्याला नाव काय दिलं, पेन. ओके. नाम म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला, वस्तूला किंवा काल्पनिक गोष्टीला दिलेले नाव म्हणजेच काय असतंय, तर नाम असते. आता नामाचे मुख्य 3 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात, 3. त्यातलं पहिलं आहे सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. बघा, नामाचे 3 प्रकार पडतात. एक आहे सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. सामान्य नाम, सामान्यपणे जे नाव वापरतो त्याला सामान्य नाम. जसं की झाड सामान्य नाम आहे, मुलगा हे सामान्य नाम झालं. विशेष नाम, विशेष नाम आहे गंगा, नदी आहे ना, नदी सामान्य नाम आहे, नदी सामान्य नाम आहे, किती नद्या वाहतात. विशेष नाव सांगितलं मी, गंगा. राधा विशेष नाम आहे. आता भाववाचक नाम, भाव निर्माण होणे, त्यातून सौंदर्य, पाटीलकी, आपुलकी हे सगळे कशाचे नाव आहेत, तर भाववाचक नामामध्ये येतात. विशेष नामामध्ये काय येतात, तर गंगा आणि राधिका. स्वतःचं विशेष, माझं नाव स्वतःचं काय, एक विशेष नाम आहे. तुमचं नाव काय आहे, विशेष नाम आहे बरोबर. तसंच झाड, मुलगा, नदी जे आपण सामान्यपणे युज करतो त्याला काय म्हणतो आपण, सामान्य नाम. भाववाचक नाम मध्ये गोड, गोडवा, आपुलकी, तेच सांगितले पुढच्या कन्सेप्ट मध्ये मी. नामाचे 3 विशेष प्रकार ते पण सांगितले. सामान्य नाम, मुलगा, नदी, घर म्हणजे एकाच जातीच्या वस्तूंना किंवा व्यक्तींना सामान्यपणे वापरले जाणारे नाम म्हणजेच काय असतं, तर सामान्य नाम असतं. जसं की मुलगी, घर, नदी, गाव, झाड ही सगळी कशी नाव आहेत, तर ही सगळी सामान्य नावं आहेत. पुढे विशेष नाम, एखाद्या विशिष्ट व्यक्ती, वस्तू, प्राण्यांचा बोध होतो त्यांना विशेष नाम म्हणतात. बघा, विशेष नाम आत्ताच सांगितलं मी तुम्हाला. विशेष नाम एखाद्या व्यक्तीचा, वस्तूचा बोध होतो त्याला विशेष नाम म्हणतात. जसं की गंगा, केदार, राधा, रिया, दिया इत्यादींना काय म्हणतो आपण, विशेष नाम म्हणतो. भाववाचक, गुलामगिरी, आनंद, वात्सल्य, गोडी, लबाडी ह्याला काय म्हणतो आपण, तर भाववाचक नाम असे म्हणतो. काय म्हणतो आपण ह्यांना, भाववाचक नाम असे म्हणतो. आता खालील पर्यायातील नाम ओळखा. पहिल्यांदा तुम्हाला प्रश्न येतात की खालील पर्यायातील नाम कोणतं आहे,
तर रागाने हे नाम आहे का? नाही. सुंदर नाही. तर नाम काय आहे आपलं? हत्ती. हत्ती हे काय झालं? आपलं नाव झालं. नाम म्हणजेच काय असतं रे? नाव असतं. सामान्य खालील पर्यायातील सामान्य नाम ओळखा. सामान्यपणे जे काय यूज केलं जातं जसं की झाड. सौरभ नाव, गौरव नाव आहे. आपुलकी भाववाचक नाम आहे सौरभ. बरोबर. हे सगळे काय आहेत? नाव आहेत. खालील पर्यायातील विशेष नाम ओळखा. विशेष काय आहे? विशेष नाम काय आहे? मग असे सांगितलं गंगा हे काय आहे? विशेष नाम आहे. खालील पर्यायातील भाववाचक नाम ओळखा. भाववाचक नाम कुठलं आहे? तर आपलेपणा, आपुलकी, आपलेपणा, गोडवा, सौंदर्य हे काय आहेत? भाववाचक नामाचे उदाहरण आहेत. खालील पर्यायातील भाववाचक नामे ओळखा. भाववाचक नाम ओळखायचं. पाटीलकी हे काय आहे? पाटील, पाटीलकी हे काय आहे? भाववाचक नाम आहे. आता सर्वनाम. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? तर सर्वनाम. आता एखादं नाव आहे, नावाऐवजी मी जो काही शब्द वापरते त्याला काय म्हणणार आहे? मी तर सर्वनाम असे म्हणणार आहे. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतो आपण? तर सर्वनाम असे म्हणतो. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? सर्वनाम असे म्हणतात. जसं की मी, आम्ही, तुम्ही, आपण, स्वतः, कोण, काय, हा, ही, मी, जेथे, तेथे, कसे, त्यांनी, तुला, त्या, तुम्ही, जे, ही सगळी जी काही मी दिलेली आहेत ती सगळी काय आहेत? तर ती सगळीच्या सगळी सर्वनाम आहेत. मी ती नामाऐवजी वापरते म्हणून मी ह्याला काय म्हणते? तर सर्वनाम. आता जर सर्वनाम बघा नामाऐवजी वापरलं जातात. जसं की मी एखादं उदाहरण सिंपल देते. संस्कृती शाळेतून आली. संस्कृती आता शाळेतून घरी आली, जेवण केलं, फ्रेश झाली, जेवण केलं. संस्कृती घरी आली. संस्कृती तिचं दैनंदिन काम तिने केलं. संस्कृतीने दैनंदिन काम केलं. संस्कृती आता अभ्यासाला बसली. संस्कृती दररोजचं काम व्यवस्थित करते. प्रत्येक वेळेला मी नाव वापरू का? नाही. तर नावाऐवजी मी काय वापरते? ती आज संस्कृती शाळेतून घरी आली, तिने लवकर आवरून घेतलं, त्याच्यानंतर ती तिच्या अभ्यासाला बसली, दैनंदिन कामं तिने केली. तिने, तिथे म्हणजे नावाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपण सर्वनाम वापरतो. त्याच्यामध्ये खालीलपैकी सर्वनाम कोणते ते ओळखा. आता आज, त्याने, आहे, शरद, आहे, त्याने. सौरभ आणि मी गावाला गेलो. आता ही दोघं आहेत बरोबर. दोघांसाठी आपण काय म्हणतो? दोघांसाठी आपण काय म्हणतो? एकापेक्षा जास्त. आता आपल्या घरातलीच व्यक्ती असेल तर काय म्हणतो? आम्ही काल गावाला गेलो. आम्ही हा शब्द आपण नेहमी वापरतो. सारिका आज लवकर शाळेत गेली. आता सारिका ही कोण आहे? मुलगी आहे. तर मुलीसाठी आपण काय वापरतो? जो वापरतो तो. त्याने, किती, ती, ती हे सर्वनाम वापरतो आपण. महेशने सर्व अभ्यास पूर्ण केला. महेशने, मग काय ना, त्यांनी, तो, त्याने, किती, काय झालं सर्वनाम? त्याने सर्व अभ्यास पूर्ण केला. की तो सर्व अभ्यास पूर्ण करतो. करतो आणि केला ह्याच्यामध्ये फरक आहे. करतो आणि केला. केला बघा, त्याने सर्व अभ्यास पूर्ण केला आणि तो सर्व अभ्यास पूर्ण करतो. बघा केला येतो का? पूर्ण केला नाही, करतो येतो. म्हणून तो म्हणलं की त्याने सर्व अभ्यास पूर्ण केला. कविताने धावण्याच्या शर्यतीत पहिला क्रमांक मिळवला. कविताने, मग आपण काय म्हणणार आहे? आम्ही नाही, कॅन्सल. तो कॅन्सल, त्याने कॅन्सल. तर तिने धावण्याच्या शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. कोणी? तिने. आता विशेषण. आता काय बघणार आहोत आपण? विशेषण. विशेषण म्हणजे काय आहे? नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. एवढंच विशेषण, एवढ्या शब्द ते. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे काय आहे? विशेषण. बघा, नामाबद्दल विशेष माहिती सांगतो त्याला काय म्हणतात? त्याला विशेषण असे म्हणतात. काय म्हणतात त्याला? विशेषण असे म्हणतात. नामाबद्दल माहिती कशी सांगतोय? तो विशेष सांगतोय म्हणून त्याला आपण काय म्हणतो? तर विशेषण असे म्हणतो. बघा आता विशेषणाचे 3 प्रकार पडतात: गुणवाचक, संख्यावाचक आणि सर्वनामिक. बघा, विशेषण, नामाबद्दल विशेष माहिती सांगितली जाते. राधा हे नाव आहे, ही खूप सुंदर आहे. सुंदर हे तिचं काय झालेलं आहे? सुंदर हे तिचं विशेषण आहे. बरोबर. जिलेबी गोड आहे. जिलेबी हे नाव आहे. गोड
त्याचं विशेषण सांगितलं ना, कडू असं म्हणतो ना, काढलं कडू आहे, कडू त्याच्यातला गुण झाला तो विशेषण झालं. बघ, गुणवाचक नामाचे रंग रूप चव आकार सांगणारे गुणवाचक विशेषणे असतात. म्हणजे जसं की हुशार, कावळा. कावळा कसा आहे? हुशार आहे. कावळा कसा आहे? हुशार आहे. आंबा कसा आहे? गोड आहे. कावळा कसा आहे? हुशार आहे. आंबा कसा आहे? गोड आहे. संख्या वाचक विशेषण म्हणजे वस्तूची संख्या दर्शवणारे विशेषण. गणवाचक विशेषण गणनावाचक 7 विद्यार्थी, 5 विद्यार्थी, 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 25 रुपये, 35 रुपये, 40 रुपये, 50 रुपये, 60 रुपये. गणना विशेषण बघा, 1 रुपया, 1 रुपया गणना, 2 रुपये गणना, 3 रुपये गणना, 7 विद्यार्थी, 700 मुले, 700. वस्तूची संख्या दर्शवणारे विशेषण संख्यावाचक. त्याच्यामध्ये गणना आहे, क्रमवाचक विशेषण आहे आणि आवृत्ती विशेषण. बरोबर 3 प्रकार पडतात. बघा, गणना विशेषण 7 विद्यार्थी, 5 रुपये आणि क्रमवाचक विशेषण पहिला, दुसरा, तिसरा, चौथा क्रमांक आलेला आहे. पहिला क्रमांक आलेला आहे, दुसरा क्रमांक आलेला आहे, तिसरा क्रमांक आलेला आहे. आपण बक्षीस वितरण करतो. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक. बघा, गणना विशेषण तुम्हाला विद्यार्थी फसवण्यासाठी बघा ह्या दोघांमध्येच फसवायचे. तुम्हाला जे काय फसवायचं या दोघांमध्येच फसवायचं. कारण की तुम्ही काय करता, क्रमलाच गणना म्हणता आणि गणनालाच काय म्हणता, क्रम म्हणता. विशेषण मिटलं तुमचं. बघा, समजून घ्या. गणना विशेषण गणना करते मी, वस्तूची गणना. म्हणजे 7 विद्यार्थी आहेत, 5 रुपये आहेत, बरोबर, 3 रुपये आहेत, 10 रुपये आहेत. 1 रुपया जरी माझ्याकडे असला, मी गणना करते. म्हणजे काय करते, मोज गणना. 1 2 3 4 5 6. माझ्याकडे माझ्या वर्गामध्ये किती विद्यार्थी आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ह्यांची जेव्हा मी मोजणी करते त्याला मी काय म्हणणार आहे, गणना विशेषण म्हणणार आहे. क्रमवाचक विशेषण क्रम, पहिला क्रमांक, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा. क्रमवाचक विशेषण. क्रम आहे पहिला, प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक, चतुर्थ क्रमांक. क्रम. आवृत्ती दुहेरी, 5पट, तिप्पट, दुप्पट, 3 4 5 6 ह्यांना सांगतात आवृत्ती म्हणतात. आणि अनिश्चित म्हणजे काय, काही थोडे. अनिश्चित कुठलाही माप नसणे, अनिश्चित कुठलंही माप नसणे, अनिश्चित. मी पुन्हा सांगते, गणना करणे म्हणजे 7 विद्यार्थी, 10 विद्यार्थी, 5 विद्यार्थी, 4 विद्यार्थी, 2 विद्यार्थी. गणना. बरोबर. आता क्रम आहे, क्रमवाचक विशेषण आहे. क्रम दर्शवतोय. म्हणजे प्रथम क्रमांक आहे, दुसरा क्रमांक आहे, तिसरा क्रमांक आहे, चौथा क्रमांक आहे. क्रम. आवृत्ती आहे, दुहेरी आहे, दुप्पट, तिप्पट, 5पट, 10पट, 3 3, 5 5, 6 6 पट. पट मी सांगते, पट. आवृत्तीवाचक विशेषण. अनिश्चित सर्वनाम. अनिश्चित समजून घ्या, कुठलंही मोजकं साधन नसणे, अनिश्चित. थोडस द्या, क्वचित द्या. आपण म्हणतो सर्व द्या, थोडस, क्वचित, किंचित, काहीस. ह्याला सर्वांना काय म्हणतात, तर अनिश्चित सर्वनामे असे म्हणतात. अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात. काही द्या, थोडस द्या, अनिश्चित द्या, सर्व द्या. बरेच विद्यार्थी असतात. समजा आपल्या शेजारी एक काकू आहे आणि काकू आपल्याला साखर एक वाटी घेऊन येते, बरोबर. वाटीनुसार साखर देते. थोडीशी जरा मला साखर देते का, थोडीशी. ही थोडी आहे, अनिश्चित आहे. काही, थोडी, थोडस देता का, थोडस तेल, थोडस काय, त्याला काय म्हणतात, कुठलंही माप नसणे, अनिश्चित. माझ्याकडे कुठलंही माप नाही, त्याला काय म्हणतो आपण, अनिश्चित असे म्हणतो. आता तुम्हाला ह्याच्यावर प्रश्न काय विचारले जातात, हा महत्वाचा टॉपिक आहे. हे तुमचं बेसिक घेतलं मी ग्रामर, की नाम म्हणजे काय, सर्वनाम म्हणजे काय, विशेषण म्हणजे काय, क्रियापद म्हणजे काय. हे बेसिक घेतलं, एकदम बेसिक. क्रियापदाला आपण गेलो ना, इथपर्यंतच मी जे काय घेतलं आहे ते सगळं बेसिक घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला विचारतात की पुढीलपैकी सर्वनाम कोणते, पुढीलपैकी सामान्य नाम कोणते, पुढीलपैकी भाववाचक नाम कोणते, पुढीलपैकी नाम कोणते. प्रश्न झाले.
त्याच्यानंतर गणना विशेषण विचारतात, आवृत्ती विशेषण विचारतात. त्याच्यानंतर तुम्हाला जर जास्त मध्ये विचारलं तर वर्ण विचार सगळ्यात जास्त येतात. काय येतात तर वर्ण विचार सगळ्यात जास्त येतात. तुम्हाला वर्ण विचाराचं मी एक पूर्ण लेक्चर वर्ण विचार एक पूर्ण एक्सप्लेन करणार आहे की वर्ण विचारामध्ये काय काय आहे. पूर्ण एकच लेक्चर मध्ये मी ते सगळं एक्सप्लेन करणार आहे. एक लेक्चर पूर्णपणे वर्ण विचारांना लागतं. त्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते स्वर. तुमच्या तोंडातून जे काय बाहेर येतात आणि त्यांचा उच्चार एकदम हळू होतो त्यांना स्वर म्हणतात. म्हणजे आकूड होतो. हळू म्हणण्यापेक्षा आकूड होतो, त्यांना कमी कालावधी लागतो, त्यांना ह्रस्व स्वर म्हणतात. आणि दीर्घ स्वर म्हणजे काय, त्यांचा उच्चार करताना खूप वेळ दीर्घ कालावधी लागतो म्हणून त्याला दीर्घ स्वर म्हणतात. जसं की मी आता हे घेतलंय ओघवतं, ह्याचं पुन्हा एकदा एक्सप्लेनेशन करणार आहे. अ आ इ उ. तेव्हा मी हे एक्सप्लेनेशन न करता डायरेक्ट तुमचे अनुनासिके कोणते आहेत, तुम्हाला कठोर वर्ण कुठले घेतात, त्यानंतर तुम्हाला व्यंजने कुठली आहेत, मग त्या व्यंजनामध्ये कसं कोड केली जाते, हे सगळं मी तुम्हाला पुढच्या एका लेक्चरमध्ये आउट ऑफ पूर्ण लेक्चर मी ते घेणार आहे. त्यानंतर विजातीय असेल, सजातीय असेल, संयुक्त, हे एक्सप्लेन मी परत एकदा करते कारण की हे मी परत रिपीट एक्सप्लेन करणार नाहीये त्या लेक्चरच्या वेळेस. त्यांना मी ह्रस्व स्वर एक्सप्लेन करते. ज्यांचा उच्चार करताना कमी कालावधी लागतो ह्रस्व स्वर, ज्यांचा उच्चार करताना जास्त कालावधी लागतो दीर्घ स्वर. आणि सजातीय एकच उच्चार स्थान सजातीय, विभिन्न उच्चार स्थान विजातीय. आणि संयुक्त म्हणजे काय आहे, संयुक्त दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना काय म्हणतात तर संयुक्त स्वर असे म्हणतात. जसं की ए ओ औ, ह्यांना काय म्हणतात तर ह्यांना संयुक्त स्वर असे म्हणतात. बघा स्वर पाहतोय आपण, वर्ण विचार पाहतोय. वर्णामध्ये एकूण किती वर्ण आहेत, टोटली 50 आहेत. मग या प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला एका स्पेशली लेक्चर मध्ये देणार आहे. पूर्णपणे एक लेक्चरच मी ह्याच्यावर घेणार आहे. ह्या दोघांना काय म्हणतात, ह्या दोघांच्या मध्ये काय येतात, ह्यांना काय म्हणतात, ह्यांचा उच्चार स्थान कसा होतो, ह्या सगळ्यांचं आणि ह्याच्यावर आधारित तुम्हाला प्रश्न कसे विचारले जातात ह्याच्यावर पण मी पूर्ण एक अख्खं लेक्चर घेणार आहे. इथपर्यंत तुम्हाला काय झालं, मी बेसिक लेक्चर घेतलेलं आहे आता की ग्रामर मध्ये काय काय आहे. नाम, सर्वनाम, विशेषण ऑलरेडी तुम्हाला 5वी पासून आतापर्यंत झालेले आहेत. त्याच्यावर मी फक्त एक ओघळती रचना मांडलेली आहे. तुम्हाला ते लेक्चर समजलं असेल. त्याच्यानंतर मी पुढचं वर्ण विचार मध्ये फक्त बेसिक गोष्टी सांगितलेल्या आहेत. वर्ण विचारांची फोड करून मी पुन्हा तुम्हाला वर्ण विचार पुढच्या लेक्चरमध्ये काय करणार पूर्ण एक्सप्लेन करणार आहे. थँक्यू.